नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या गोळीबारामुळे संपूर्ण ठाणे जिल्हा हादरला. या गोळीबारात शिवसेनेचे कल्याण विभाग शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील हे दोघेही गंभीर जखमी झाले. 2 फेब्रुवारीला झालेल्या या हल्ल्यानंतर तब्बल 14 दिवसांपासून महेश गायकवाड यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू होते. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून आज त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे त्यांच्यात कार्यकर्ते व समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण असून कल्याण पूर्वेत मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाबाबतची सर्वात महत्त्वाची बातमी. महाराष्ट्रात मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण लागू करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज हा अहवाल देण्यात आला. या अहवालातून मराठा समाज हा मागास आहे हा निष्कर्ष असल्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. राज्य मागासवर्गीय आयोगाने रात्रंदिवस काम केलं. सुमारे 4 लाख लोकांनी ही जबाबदारी पार पडली. यामध्ये अनेक लोकांनी मदत केली. यामुळे हा अहवाल जलद गतीने तयार झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राजधानी दिल्लीतील अलीपूर भागातील एका पेंट फॅक्टरीमध्ये गुरुवारी भीषण आग लागली. त्यामुळे एकूण 11 लोकांचा होरपळून मृत्यू झाला. येथील एका पेंट फॅक्टरीमध्ये काही मजूर काम करत होते. मात्र अचानक लागलेल्या आगीने क्षणात रौद्ररूप धारण केला आणि बाहेर पडू न शकल्यानं कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. ही आग इतकी भयानक होती की आगीच्या ज्वाळा दूर अंतरापर्यंत दिसत होत्या. त्यामुळे एकच गदारोळ माजला. केवळ ती फॅक्टरीच नव्हे तर आसपासची काही घरं आणि दुकाने या आगीच्या तडाख्यात सापडली. त्यामुळे फॅक्टरीतील मजुरांशिवाय काही स्थानिकांचाही मृतांमध्ये समावेश असावा अशी शंका व्यक्त होत आहे. मात्र अद्याप कोणत्याही मृताची ओळख पटू शकलेली नाहीये. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतःच्या पत्नीचं रक्षण करता येत नसल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. या राज्यात गृहमंत्र्यांची पत्नी सुरक्षित राहत नाही तर सर्वसामान्यांच्या घरातील महिला कशा सुरक्षित राहतील असा प्रश्नही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. पुढे सुषमा अंधारे असेही म्हणाला की पुण्यामध्ये उदय सामंतांच्या गाडीवर नुसता ओरखडा निघाला. त्यावेळेला गंभीर कलम लावली गेली होती. चंद्रकांत पाटील यांच्यावरतीही फक्त शाईफेक केली तरी सुद्धा संबंधित व्यक्तीवर 307 कलम लावण्यात आला. नैतिकता म्हणून राजीनामा मागण्याची गुंजाईश येत नाही, कारण नैतिकतेचा आणि देवेंद्रजींचा फार कमी संबंध उरला असं वाटत नाही, असा हल्ला देखील सुषमा अंधारे यांनी केला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा आमच्या हक्काची असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेणार तो मान्य असल्याचं म्हणत त्यांनी सांगितलं. ज्या ठिकाणी जे खासदार आहे ते त्याच मतदारसंघात जागेवर निवडणूक लढवतो. आता आमच्या बरोबर जे खासदार आले ते तिकडे जे उरले आहेत त्यांच्या जागाही आम्हीच लढवल्या आहेत. लोकसभेच्या त्या जागेवर प्रत्येक पक्ष आपला दावा सांगणार आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवर दावा करण्याचा प्रश्नच येत. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा आमच्या हक्काची असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असेही उदय सामंत यांनी म्हटलं आहे.